हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवक या पदाबाबत एक धक्कादायक अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला कळेल की या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे ते. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य सेवक 50% यांच्या भरतीसाठी 2003चा सेवा प्रवेश नियम लागू केला जात आहे आणि ही जी PDF तुम्हाला दिसत आहे, ही सेम 2003ची सेवा प्रवेश नियमाची PDF आहे. या PDFची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. तुम्ही तिथून सुद्धा ही PDF डाउनलोड करू शकता. हे पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक 19 मार्च 2003. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील परंतु कान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आणि अस्तित्वात असलेले संबंधित सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीमधील आरोग्य सेवा संचालनालयातील आरोग्य सेवक पुरुष गट क या पदाच्या सेवा भरतीचे विनियमन करणारे पुढील नियम आहेत. हे नियम आता आपल्याला काही याच्यातल्या गोष्टी महत्त्वाच्या पाहायच्या आहेत. हे बघा, या नियमांना आरोग्य सेवा संचालनालयातील आरोग्य सेवक पुरुष या पदाच्या सेवा प्रवेश नियम 2003 असे संबोधण्यात यावे. हे बघा, इथे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुषसाठी मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजे काय याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारा अभ्यासक्रम किंवा शासनाने ठरविलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम जो यावरील आपण जो पाहिलेला त्याचा समकक्ष असेल. बाकी इथं काही डेफिनेशन दिलेले आहेत, विभाग, संचालनालय वगैरे. आता हे आपल्या महत्त्वाचं आहे बघा. क्षेत्र कर्मचारी काय आहे? तर क्षेत्र कर्मचारी म्हणजे नियमित गट ड मधील राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमाखालील स्थानिक फवारणीसाठी कायमस्वरूपी नियुक्त केलेला कर्मचारी, याचा अर्थ आहे क्षेत्र कर्मचारी. आता जी ही पद भरती आहे पूर्ण 50%ची, ते हंगामी फवारणी कर्मचारी म्हणजे काय? म्हणजे जो कर्मचारी गरजेनुसार हिवताप प्रतिरोध औषधांची, कीटकनाशकांची घरोघरी जाऊन वाटप करण्यासाठी किंवा फवारणी करण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेला कर्मचारी, तात्पुरत्या टेम्पररी म्हणजे कंत्राटी कामगार. आता हे 2003चे सेवा प्रवेश नियम लागू करत आहेत. भलेही या नियमातच प्राधान्य हा शब्द आहे, तो पण आपण पाहूया. ही केवढी मोठी धक्कादायक बाब आहे बघा. कंत्राटी कामगार म्हणजे परमनंट पोझिशन तुम्हाला देण्यात येणार नसून कंत्राटी पद्धतीवर तुम्ही काम करणार आहात. आणि आतापर्यंत सर्वजण समजत होते की परमनंट भरती आहे आरोग्य सेवक 50%ची. परंतु जर हा सेवा प्रवेश नियम पाहिला तर त्याच्यानुसार डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. मी काही मनानं सांगत नाहीये. जर मी कुठं चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी या सेवा प्रवेश नियममध्ये जे काय दिलेलं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. आता हा पॉईंट पहा. आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्या नेमणुका पुढीलपैकी कोणत्याही मार्गाने करता येतील. आता कोणत्या मार्गाने करता येतील म्हणजे हे जे आहे ना, हे प्रमोशन नामनिर्देशनाने. आपण जो वर बघितलं ना, क्षेत्र कर्मचारी गट क पद जे परमनंट होतं त्यांचं प्रमोशन होऊन म्हणजेच पदोन्नतीने त्यांना ही पोस्ट देण्यात येणार आहे. किंवा मग म्हणजे नामनिर्देशनाने म्हणजे ही सरळ सेवा परीक्षा घेऊन. यासाठी काय अटी आहेत बघा. 30 वर्षापेक्षा जास्त वय नाही पाहिजे. विज्ञान हा जो विषय आहे यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्रापेक्षा उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे 10वी. इकडे बघा. परंतु राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल.
प्राधान्याचा शब्दसुद्धा इथं आहे. आपण त्याबाबत व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे प्राधान्य बाबतीमध्ये आणि याचा अर्थ जिल्हा परिषदा काय घेत आहेत आणि विद्यार्थी काय घेत आहेत, यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटत असेल, तर तुम्ही YouTubeवर 1.2 किंवा 1.5 स्पीड वाढवून आपला व्हिडिओ पाहू शकता. बाकी मग या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही हा नियम एकदा नीट वाचून घ्या. याची PDF तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.